बुद्धिबळाची जागतिक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि हा सामना सुरू होण्याच्या अगोदर जगभरामध्ये या दोन स्पर्धकांच्या बद्दल असं बोललं जात होतं की जागतिक स्पर्धेमध्ये अव्वल असणारा डिंग लिरेनच ही स्पर्धा आपल्याकडे घेईल. संपूर्ण जगाचं लक्ष याच्याकडे लागलेलं होतं. 12 डिसेंबरला हा सामना सुरू झाला. तब्बल 5.5 तास हा सामना चालू होता. 55 चाली याच्यामध्ये खेळल्या गेल्या आणि 53व्या चालीला ज्याला जगजत्ता समजलं जात होतं असा डिंग लिरेन त्याने 53वी चाल त्याची चुकली आणि 18 वर्षाच्या या कोवळ्या पोराच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला जगजत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. 55वी चाल तो खेळला आणि तो जगजत्ता ठरला. वयाच्या 9व्या वर्षी बघितलेलं त्यानं स्वप्न वयाच्या 18व्या वर्षी त्यानं पूर्ण केलं. हे त्याचं स्वप्न पूर्ण होत असताना त्या मुलाचे वडील मात्र बाहेर गिरट्या घालत होते. या मुलग्यानं 18व्या वर्षी हे स्वप्न पूर्ण केलं आणि स्वप्न पूर्ण केल्यानंतर तो मुलगा बाहेर आला आणि आपल्या वडिलांना मिठी मारली. त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मला असं वाटतं की जगातली सगळ्यात मोठी मिठी कुठली असेल तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर आपल्या बापाला मारलेली मिठी ही जगातली सगळ्यात मोठी मिठी असते.